स्वागत आहे। आज मी तुम्हाला गुजराती स्पेशल डिश इन्स्टंट ढोका दाखवत आहे। हा ढोका जो आहे तो झटपट आणि लवकरात लवकर घरी बनतो। आणि तितकाच तो यम्मी पण आहे, जसा आपल्याला बाहेर मिळतो अगदी तसाच पफी आणि मस्त टेस्टी असा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ नेहमीप्रमाणे आवडले असतील तर नक्की मला सबस्क्राइब करा, लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नक्की मला कमेंट्स करा। तुमचे कमेंट जे आहेत आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत। आपण ह्या झटपट रेसिपीला बनवायला सुरू करूया। सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये 3 ग्लास पाणी जे आहे ते गरम करायला ठेवायचं आहे आणि गॅसचा जो आच आहे तो आपण मध्यम ठेवणार आहोत। तर मध्यम आचेवरती आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे। तर आपण ढोक्याचं बॅटर बनवायला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला हळद वस्तूंची गरज आहे। बेसन 1 कप, रवा 1 मोठा चमचा, लिंबाचा ज्यूस 1.5 लहान चमचा, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट 1 लहान चमचा, दही 1/4 कप, पाणी 3/4 कप, तेल 1 लहान चमचा, मीठ चवीनुसार, इनो 1 पॅकेट, हळद पाव छोटा चमचा। बाउलमध्ये आपण आपलं सगळं सामग्री आपण याच्यात घालायचं आहे। इनो सोडून आपण सगळ्या वस्तू याच्यात घालायचं आहे। बेसन, रवा, हळद, लिंबाचा ज्यूस, हिरवी मिरची आलं पेस्ट, दही, पाणी, मीठ चवीनुसार। सगळं आता आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ह्यामध्ये गाठी नसल्या पाहिजे, अगदी छान असं पीठ आपलं मिक्स झालं पाहिजे। आता आपण ह्यामध्ये इनो टाकूया आणि आपण सगळं एक चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इनो टाकल्यानंतर एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्याची हवा त्याच्यात इन्क्रीज होईल आणि ते मस्त असं फुगेल। तर आपलं पीठ असं छान असं फुगलेलं आहे। आता आपल्याला ज्याच्यात ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण मस्त असं तेल लावून घेणार आहोत आणि आपलं सगळं जे बॅटर आहे ते आपण ह्या भांड्यात काढायचं आहे। आपल्याला भांड्यात जास्त असं बॅटर भरायचं नाही आहे, कारण आपला ढोका जो आहे फुलून जरा मोठा होतो, तर तेवढंच आपल्याला बॅटर भरायचं आहे। आपण ह्या भांड्याला आता 2 ते 3 वेळा असं टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून त्यातली हवा जी आहे ती निघून जाईल। आता आपण ह्या भांड्याला स्टीम करायला ठेवूया। पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे। ह्यात मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती आपण ढोक्याचं भांडं ठेवणार आहोत आणि आता आपण याला झाकण मारून 10 ते 12 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती शिजवून घेणार आहोत। 12 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण चेक करूया की आपला ढोका जो आहे तो शिजला आहे की नाही। इथे तुम्ही सुरीच्या सहाय्याने किंवा टूथपिकच्या सहाय्याने आपण याच्यामध्ये असं डीप करायचं आहे आणि बाहेर काढलं की आपला जर हा क्लीन असेल म्हणजे आपला ढोका झालेला आहे। आणि जर ह्याला तुम्हाला असं वाटतं की थोडंसं असं पीठ लागलेलं आहे तर तुम्ही अजून 2 ते 3 मिनिटं त्याला अजून शिजवून घ्या। इथे माझी टूथपिक जी आहे ती अगदी क्लीन निघालेली आहे, म्हणजे माझा ढोका बनून रेडी झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून ढोक्याच्या भांड्याला बाहेर काढू आणि ह्याला थोडं थंड होऊ देऊ। जोपर्यंत आपला ढोका थंड होतोय तोपर्यंत आपण इथे तडका बनवून घेऊया। फोडणीसाठी आपल्याला ह्या वस्तूंची गरज आहे। कढीपत्ता 10 ते 15, कोथिंबीर 2 मोठे चमचे, तीळ 1 लहान चमचा, हिरव्या मिरच्या 2 कापून, ओलं खोबरं 2 मोठे चमचे, हिंग पिंच, राई अर्धा लहान चमचा, जिरं अर्धा लहान चमचा, साखर 1 मोठा चमचा, पाणी 1/3 कप, तेल 2 मोठे चमचे। फोडणीसाठी इथे मी लहान पॅन घेतलेला आहे, त्यात तेल घालूया। तेल गरम झालेलं आहे। राई, हिंग, जिरं, तीळ, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरच्या। आपण हे सगळं 2-3 सेकंदासाठी फ्राय करून घेऊया। त्यात आपण पाणी घालायचं आहे, साखर घालूया आणि उकळी येऊ देऊया। गॅस आपण इथे मोठाच ठेवणार आहोत। उकळी आलेली आहे, गॅस आपण बंद करूया। आपला ढोका सुद्धा थंड झालेला आहे, तर आपण ह्याच्यावरती एक प्लेट ठेवून आता आपण ढोका काढून घेऊया। आणि आपला ढोका जो आहे मस्त बाहेर आलेला आहे आणि किती सुंदर असा दिसतोय।
आता जी आपण जी फोडणी बनवलेली आहे ती आता सगळी फोडणी जी आहे ती आपण ह्या ढोकळ्यावरती टाकायची आहे, म्हणजे ढोकळा जो आहे तो सगळं पाणी सोकून घेईल आणि कसं मस्त असं फ्लॉफी असा ढोकळा तयार होईल. आपल्या इथे मस्त खमंग असा ढोकळा रेडी झालेला आहे. झटपट असा ढोकळा खाण्यासाठी रेडी झालेला आहे. पाहिलात ना किती सोपी आणि लवकर बनली ही रेसिपी. तुम्हाला ही नक्की आवडेल. जर तुम्हाला गुजराती स्पेशल डिश आवडत असतील तर मी अजून तुमच्याबरोबर गुजरातीवाले स्पेशल डिश तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तेव्हा ह्या रेसिपीला नक्की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा किमती वेळ देण्यासाठी आभार.